नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 18 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा ही कुठे पार पडलेली आहे? तसेच नुकतेच आशियाई रायफल स्लॅश पिस्तूल अजिंक्यपद 2026 स्पर्धा ही पार पडलेली आहे. यामध्ये भारताने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच भारतातील पहिले स्वतंत्र आणि शहरी धोरण असलेले केरळ हे आता पहिलेच राज्य आहे. त्यामुळे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. तामिळ ब्राह्मीमधील शिलालेख कोणत्या देशामध्ये सापडलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इजिप्त. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपल्याला माहिती आहे की एक परिषद पार पडलेली होती चेन्नई या ठिकाणी. तर यामध्ये तामिळ ब्राह्मीमधील शिलालेख जे इजिप्तमध्ये सापडलेले आहेत, या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली. अतिशय चर्चेमध्ये असलेला हा मुद्दा आहे. आगामी काळामध्ये आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी 1946 भारतीय नौसेनेने आजच्या दिवशी उठाव केलेला होता, ज्याला RIN म्हणजे रिन म्युटिनी असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे तलवार युद्ध नौकेवर भारतीय नौसैनिकांनी उठाव केलेला होता. 18 फेब्रुवारी 1905 इंडियन होम रूल सोसायटीची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आली होती. याचे संस्थापक होते श्यामजी कृष्ण वर्मा. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना इंग्लंड या ठिकाणी करण्यात आलेली होती. श्यामजी कृष्ण वर्मा इवन होम रूल सोसायटीची इतर कार्य म्हणजे इंडिया हाऊस, इंडियन सोशलिस्ट पत्रिका. 18 फेब्रुवारी 2016 या दिवशी प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. 18 फेब्रुवारी 1823 राव बहादूर गोपाल हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचा आज जन्मदिवस. 18 फेब्रुवारी 1883 क्रांतीवीर मदनलाल धिंगरा यांचा देखील आज जन्मदिवस. 18 फेब्रुवारी 1836 स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण खुदीराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिवस. 18 फेब्रुवारी 1871 थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल यांचा देखील आज जन्मदिवस. 18 फेब्रुवारी 1967 अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आजच्या दिवशी निधन. 18 फेब्रुवारी 1745 बॅटरीचा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अल्सांड्रो वोल्टा यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. तर या दिनविशेष नंतर आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 चे आयोजन कोण करत आहे? तर यासाठी पर्याय आहेत CRPF, BSF, NSG का CISF. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NSG. तर आता 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा ही आता नुकतीच पार पडलेली आहे आणि ती सुरू झालेली आहे आणि याचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG मार्फत. याचं उद्घाटन B श्रीनिवासन यांनी केले, जे NSGचे DG आहेत. याचं ठिकाण आहे NSG गॅरिसन, मानेसर, गुरुग्राम, हरियाणा. याचा कालावधी 16 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये आहे. यामध्ये 24 संघ सहभागी झालेले आहेत. यामध्ये CAPF आणि राज्य पोलीस दल देखील समाविष्ट झालेले आहेत. यामध्ये कमांडोची संख्या आहे सुमारे 800. याचा मुख्य उद्देश आहे दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय तसेच ऑपरेशन कौशल्य वाढवणे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा गुरुग्राम या ठिकाणी पार पडलेली आहे आणि याचं आयोजन NSG मार्फत करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न. आशियाई रायफल स्लॅश पिस्तूल अजिंक्यपद 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 74, 84, 94 की 104? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 94. आशियाई रायफल स्लॅश पिस्तूल अजिंक्यपद 2026 स्पर्धा यामध्ये भारताने पदकांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. 2 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये भारताने एकूण 94 पदके जिंकलेली आहेत. या 94 पदकामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदकाचा समावेश आहे. याचं ठिकाण होतं डॉक्टर करणी सिंह शूटिंग रेंज, नवी दिल्ली, भारत. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुष यामध्ये अमनप्रीत सिंह याने गोल्ड मेडल, 25 मीटर पिस्टल ज्युनियर पुरुष यामध्ये सूरज शर्मा याने गोल्ड मेडल, तर 50 मीटर रायफल प्रोन महिला यामध्ये स्विफ्ट कौर समरा हिला सिल्वर पदक मिळालेले आहे. पुढचा प्रश्न. कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू कोण ठरलेला आहे? सत्येंद्र सिंह लोहिया, दीपक मलिक,
मरियप्पन थंगावेलू की देवेंद्र झांझरिया? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्येंद्र सिंह लोहिया. तर सामुद्रधनी ओलांडणारा म्हणजेच कुक सामुद्रधनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे सत्येंद्र सिंह लोहिया. हा रहिवासी आहे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील. 12 फेब्रुवारी 2026 या दिवशी त्यांनी ही कामगिरी केली. आशियातील पहिले पॅरा जलतरणपटू ते आहेत. त्यांनी 23.6 किलोमीटर एवढे अंतर या सामुद्रधुनीमध्ये पार केले आणि यासाठी त्यांनी 9 तास 22 मिनिटे एवढा वेळ घेतला. 2024 मध्ये लोहिया यांना पद्मश्रीने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. या अगोदर लोहियाने 3 आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये 1 सुवर्णपदक, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेले आहे. कुक सामुद्रधुनी कुठे आहे? तर ती आहे न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी सामुद्रधुनी. याची सरासरी रुंदी आहे फक्त 22 किलोमीटर. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले स्वतंत्र शहरी धोरण मंजूर करणारे राज्य कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ की गुजरात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. केरळ हे आता भारतातील पहिले स्वतंत्र आणि शहरी धोरण असलेले राज्य ठरलेले आहे. केरळची भारतातील पहिलं राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण म्हणजेच अर्बन पॉलिसी मंजूर केलेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 या दिवशी त्यांनी ही धोरण जारी केले. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. त्यांच्या अध्यक्षतेखाली याला मंजुरी देखील मिळालेली आहे. 2050 पर्यंत 80% लोक शहरी भागात राहतील असे या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलेले आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा देखील करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. भारत मलेशिया क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट करार कोणत्या प्रणालीमध्ये झालेला आहे? रुपे व्हिसा, यूपीआय, डू इट नाऊ क्यूआर, पेटीएम एलिपे की आयएमपीएस स्विफ्ट? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यूपीआय डू इट नाऊ क्यूआर. तर भारत आणि मलेशिया यामध्ये नुकताच एक क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट करार झालेला आहे. 12 फेब्रुवारी 2026 या दिवशी हा करार झाला. यूपीआय आणि डू इट नाऊ क्यूआर इंटिग्रेशन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. पेनेट म्हणजेच काय पेमेंट्स नेटवर्क मलेशिया, एसडीएन बीएचडी म्हणजेच डू इट नाऊ क्यूआर मलेशिया. एनआयपीएल म्हणजे काय? तर एनपीसीएल इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड. या कराराचा उद्देश काय होता? तर भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान क्रॉस बॉर्डर क्यूआर आधारित व्यापारी पेमेंट सक्षम करणे. यूपीआय आधीच यूएई, सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, भूतान, मॉरिशस इत्यादी देशामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मलेशिया या देशाला भेट दिलेली आहे आणि या संदर्भात हा करार झालेला आहे. आणि यू-पी-आय हे भारताचे एक गौरवशाली एक महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे आणि याचा स्वीकार आता वेगवेगळे देश करत आहेत. त्यामुळे भारताची यशोगाथा एक प्रकारे जगामध्ये आता उमटवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर एक मी प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुष प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? पर्याय क्रमांक 1 सूरज शर्मा, पर्याय क्रमांक 2 अमनप्रीत सिंग, पर्याय क्रमांक 3 सिफ्ट कौर समरा की पर्याय क्रमांक 4 अभिनव बिंद्रा? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.